पुण्यात आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ शरद पवार यांचं आंदोलन। मुसळधार पावसात दिली महिलांना सुरक्षेची शपथ। तर सुप्रिया सुळे म्हणाल्या, वर्दीची भीती आता उरली नाही। स्त्रियांवरचा अत्याचार खपवून घेतला जाणार नाही, शरद पवारांचा इशारा। पुण्यातल्या निषेध आंदोलनामध्ये शरद पवारांनी आंदोलकांकडून वाचून घेतली शपथ। मुंबईमध्ये शिवसेना भवनाच्या बाहेर उद्धव ठाकरेंचं आंदोलन। सरकार नराधमांना पाठीशी घालते असा आरोप। बंद पाळू दिला नसल्याबद्दल ही कठोर टीका। बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांचं आंदोलन। संगमनेरमध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात आंदोलन, तर सांगलीच्या इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचं आंदोलन। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये महाविकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर येण्याची शक्यता। जातीपातीचं विष शरद पवार यांनीच कालवलं। राज ठाकरे यांची शरद पवारांवरती टीका। संतांची आडनावं राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच बोलली जाऊ लागली, राज ठाकरे यांचा घणाघात। आदित्य ठाकरेच काय, शिंदे फडणवीसांच्या मतदारसंघातही उमेदवार देणार। राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीसाठी निर्धार केला स्पष्ट। शरद पवार गटाचा मुंबईतल्या 36 पैकी 7 जागांवरती दावा। जोगेश्वरी, दहिसर, कुर्ला, घाटकोपर पूर्वच्या जागेचाही समावेश। महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक। मुंबईतल्या जागांच्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती। तर आज दुपारी 4 वाजता होणार बैठकीला सुरुवात। बदलापूर प्रकरणामध्ये एसआयटी कडून 17 जणांची चौकशी। मुख्याध्यापिका आणि दोन्ही ट्रस्टींनी घटना कळूनही पोलिसांना माहिती दिली नसल्याचं आलं समोर। आमचा आवाज दाबणार असाल तर असली लोकशाही काय कामाची, कोर्टाच्या निर्णयावरती संजय राऊत यांची प्रतिक्रिया। बंद राजकीय नव्हता तर लोकभावनेचा उद्रेक होता असाही दावा। विश्रांतीनंतर राज्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। तर मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट। काही भागातील शेतीचं पावसामुळे नुकसान। शिखर धवनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा। 3ही फॉर्मॅटमधून अलविदा। गेल्या 6 वर्षांपासून धवन होता कसोटी संघाच्या बाहेर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।